नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदाची भरती घोषित करण्यात आली, त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहत असाल की मी आपल्यासमोर एसबीआयची ही जाहिरात ओपन केली आहे। जाहिरातीच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की यामध्ये या पीओ पदाची संख्या किती आहे आणि यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय देण्यात आली आहे। तर जाहिरात सर्वात प्रथम ओपन केली तर आपण इथे बँकेची सर्व माहिती दिसून येते, जसे की एसबीआय रिकॉग्नाइज्ड ॲज बेस्ट बँक इन इंडिया फॉर द इयर 2024 बाय ग्लोबल फायनान्स। हा प्रश्न पण येऊ शकतो तुम्हाला, ग्लोबल फायनान्सने 2024 मध्ये बेस्ट बँक म्हणून कोणत्या बँकेला रिकॉग्नाइज केलेला आहे। तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर आता इथं स्टेट बँकची ही जाहिरात आहे, यामध्ये सर्व रिक्वायरमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲप्लिकेशन, पेमेंट ऑफ फीज फ्रॉम 27 डिसेंबर 2024 अँड 16 जानेवारी 2025 अशी इथं सर्व माहिती आपल्याला देण्यात आली आहे। ही जी ॲडव्हर्टाइज आहे ती कंप्लीट ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी तर सांगण्यात येत आहे। तर आता हार्ड कॉपीचं ॲप्लिकेशन करू नये असं सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तर आता संपूर्ण माहिती अशी आहे की कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू चेक बँक्स वेबसाईट। ही बँकेची जी वेबसाईट आहे ह्या लिंकला जाऊन, ही लिंक मी डिस्क्रिप्शनवर सुद्धा देत आहे, ह्या लिंकवर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकणार आहात। तर चला आपण जास्त टाइम न घालवता इथं सध्या जी माहिती देण्यात आली ती पाहूया। तर आपण बघा इथं सर्व माहिती बँकेची सर्व माहिती दिसून येत आहे ॲप्लिकेशन करण्याच्या संदर्भात, तर ते आपल्याला पाहून घ्यायचे आहे। आता व्हॅकन्सीज इथं काय देण्यात आले आहेत, तर कॅटेगरी, रेग्युलर व्हॅकन्सी, बॅकलॉग व्हॅकन्सी आणि टोटल व्हॅकन्सी असं देण्यात आले आहेत। तर SC, ST, OBC, EWS, ओपन अशा टोटल व्हॅकन्सी देण्यात आल्या। रेग्युलरमध्ये जर बघितलं आपण SC करता 87 अशा टोटल वॅकन्सी, बॅकलॉग काहीच नाही। ST करता 43 आणि 14 57, OBC करता 158, EWS करता 58, ओपन कॅटेगरी करता 240 आणि अशा टोटल 586, बॅकलॉगच्या 14 अशा 600 जागांसाठी इथं भरती घोषित करण्यात आलेली आहे। आता PWBD व्हॅकन्सीज, हॉरिझॉन्टल व्हॅकन्सीज इथं आपल्याला दिसून येत आहेत, त्या पण आपण त्या कॅटेगरीचं आपण बिलॉंग करत असाल तर पाहून घ्यायचं आहे। आता इथं बोल्डमध्ये काय सांगितलं आहे, व्हॅकन्सीज रिझर्व फॉर OBC कॅटेगरी आर अवेलेबल टू ओनली दोज OBC कॅन्डिडेट्स बिलॉंग टू द नॉन क्रिमी लेअर OBC सर्ट कॅन्डिडेट। आपल्याला नॉन क्रिमी सर्टिफिकेट असेल तरच OBC कॅटेगरीमधून आपण अर्ज करायचा, याची आपण नोंद घ्यायची आहे। आता टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर इव्हेंट्स इज ॲज फॉलो। इव्हेंट्स कसं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 27/12/2024 पासून होणार आहे, ते 16/1/2025 पर्यंत करू शकणार। पेमेंट पण आपण 27 पासून 1 जानेवारीपर्यंत 16 जानेवारीपर्यंत करू शकणार आहात। डाउनलोड ऑफ प्रिमियरी एक्झामिनेशन कॉल लेटर आपण बघितलं 3-4 वीक ऑफ फेब्रुवारी 2025, म्हणजे फेब्रुवारीच्या 3ऱ्या आणि 4थ्या वीकमध्ये आपण हे कॉल लेटर डाउनलोड करू शकता। फेज 1ची प्रिमियरी एक्झाम बघितलं तर 8 आणि 15 मार्चच्या दरम्यान होऊ शकते। डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट प्री एक्झामची बघू शकते एप्रिल 2025 मध्ये। डाउनलोड ऑफ मेन एक्झामिनेशन कॉल सेंटर जर बघितलं आपण कॉल लेटर, तर ते आहे 2nd वीक ऑर एप्रिलच्या 2nd वीकमध्ये असणार आहे। अशी संपूर्ण माहिती इथं आपण सायकोमेट्रिक टेस्ट, इंटरव्ह्यू याची संपूर्ण माहिती इथं आपल्याला देण्यात आलेली आहे। आता प्री एक्झामसाठी ट्रेनिंग सुद्धा ही फेब्रुवारी 2025 मध्ये SC ST समुदायात जे बिलॉंग करतात त्यांच्यासाठी इथं बँकेतर्फे ठेवण्यात आलेले असते, ते आपण अटेंड करू शकता। आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया देण्यात आले आहे आपल्याला। एज लिमिट 1/4/2024 रोजी नॉट बिलो 21 इयर अँड नॉट अबोव 30 इयर, 21 ते 30 वयोगटातले उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत। 1/4/2024 रोजी हे वय गणण्यात येणार आहे। कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट लॅटर देण्याची माहिती, म्हणजे इथं बॉर्न आपली जन्मतारीख आहे ह्याची सुद्धा माहिती दिलेली आहे। 1/4/2003 ते 2/4/1994 दरम्यानचे जे उमेदवार आहेत ते ॲप्लिकेशन करू शकणार आहात। आता इथे एजमध्ये रिलॅक्शन जर बघितलं आपण, OBC करता 3 वर्ष, SC ST करता 5 वर्ष आणि बाकी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी करता त्या वर्गानुसार इथं देण्यात आलेलं आहे, ते आपण पाहून घ्यायचं आहे। आता अकॅडमिक सर्टिफिकेशन जर बघितलं आपण, तर प्रत्येक पोस्टसाठी तर बघितलं आपण तर सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे, ते आपण एकदा पाहून घ्यायचं आहे। इथं अकॅडमिक सर्टिफिकेशन तुम्ही पाहू शकता। ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्वलंट क्वालिफिकेशन इज रिकॉग्नाइज्ड ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट। म्हणजे आपल्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री ही कोणत्याही डिसिप्लिनमधून असणं आवश्यक आहे, याची आपण काळजी घ्यायची आहे। कॅन्डिडेट प्रोसेसिंग क्वालिफिकेशन सच ॲज मेडिकल, इंजिनिअरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंट, ECT वुड बी इलिजिबल। म्हणजे आपण लास्ट इयरला जर असाल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायचं आहे।
एनी ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा ह्या पोस्टसाठी आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. हीच एक महत्त्वाची अट इथं रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून आपल्याकडे एनी ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. आता प्लीज नोट दॅट चेंज ऑफ कॅटेगरी विल नॉट बी परमिटेड ॲट एनी स्टेज आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. ही रिझर्वेशनच्या नियमात जे कॅटेगरी वाईजचे नियम आहेत त्याची इथं संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे, ती आपल्याला पाहून घ्यायची आहे. आता इथं सिलेक्शन प्रोसेस जर आपण बघितली तर कॅन्डिडेट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर विल बी डन थ्रू द 3 फेज एक्झामिनेशन. 3 फेजमध्ये आपलं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. आता फेज 1 मध्ये प्री एक्झाममध्ये जर बघितलं आपण तर कसे असणार, 100 मार्काची पेपर असणार आहे आणि 3 तासामध्ये हा घेण्यात येणार आहे. इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी असं 40-30-30 असं 100 मार्काचा पेपर आहे. आणि यासाठी बघितलं टोटल मार्क्स 100, 1 तासाचा इथं पेपर आपल्याला ठेवण्यात आलेला आहे. Selection criteria for main examination. Category-wise merit list will be drawn on the basis of the aggregate marks scored in the primary exam. Primary examच्या मार्कवर आपल्याला मेनसाठी सिलेक्शन होणार. There will be no sectional cutoff in primary examination. Candidate numbering 10 times approx of the number of vacancies in each category will be shortlisted. म्हणजे एकाच 10च्या प्रमाणात रेशोने आपले कॅन्डिडेटचं सिलेक्शन होणार आहे. आता मेन एक्झामिनेशन ऑनलाईन होणार असून यामध्ये जर बघितलं ऑब्जेक्टिव्ह टेस्ट एक्झाम असणार आहे. नेम ऑफ द टेस्ट रिझनिंग, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज, इंग्लिश लँग्वेज. टोटल 170 क्वेश्चन, 200 मार्क असणार आहे, 3 तासाचा पेपर इथं असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये कम्युनिकेशन स्किल, ईमेल, रिपोर्ट, सिच्युएशन ॲनालिसिस अँड प्रिसिस रायटिंग आपण जर इथं बघू शकतो 50 मार्क आहेत तिथं 30 मिनिटासाठी. असा पहिला जो पेपर नंतर मेन पेपर 250 मार्काचा होणार आहे. त्यानंतर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर ॲप्लिकेबल टू बोथ प्रीम आणि मेनसाठी सुद्धा इथं 1-4 ह्या प्रमाणात इथं पेनल्टी आहे रॉंग आन्सरला देण्यात ठेवायचं आपल्याला. फेज 3 मध्ये जर आपण बघितलं सायकोमेट्रिक टेस्ट होणार आहे, ग्रुप एक्सरसाइज, पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. इथं जर आपण टेस्ट स्ट्रक्चर जर बघितलं, मॅक्सिमम मार्क बघितले आपण तर ग्रुप एक्सरसाइजसाठी 20, इंटरव्ह्यूसाठी 30 आणि टोटल अशी 50 मार्क आहे तिथं. आणि इथं फायनल सिलेक्शन जर बघितलं आपण टेस्ट, मिनिमम मार्क, नॉर्मलाइज मार्क, मेन एक्झामिनेशन रिटर्न टेस्ट 250 मार्काची, ग्रुप एक्सरसाइज इंटरव्ह्यू 50 मार्काचा, टोटल 300, नॉर्मलाइज मार्क जर 75 आणि 25 100 आहे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक्झामिनेशन सेंटरसाठी आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता, त्यामध्ये संपूर्ण आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. एकदा का आपण एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट केल्यानंतर परत चेंज होत नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यानंतर इथं जॉईनिंग आणि ट्रेनिंग करिअर पाथ देण्यात आलेले आहे. बँकेत आपण जॉईन झाल्यानंतर आपल्याला 2 लाखाचा एक बॉन्ड करून घेतला जातो, जेणेकरून आपण बँकेसोबत 3 वर्ष कमीत कमी राहू शकाल. ॲप्लिकेशन फी अँड इन्व्हिटेशन चार्ज बघितलं आपण तर फी जी आहे ती 750 रुपये इथं फी ठेवण्यात आलेली आहे. अनरिझर्वड EWS OBC कॅन्डिडेट अँड नील फॉर SC ST and PWD कॅन्डिडेट. ॲप्लिकेशन फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड. 750 रुपये फी जर बघितली आपण तर ओपन, EWS आणि OBCसाठी असून SC ST आणि PWD करता कोणत्याही प्रकारची तर फी दिसून येत नाही आपल्याला. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जर आपण बघितलं तर SC ST OBC PWD कॅन्डिडेट करता बँकेतर्फे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली असते, आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे. आता नंबर ऑफ चान्सेस सुद्धा देण्यात आले आहेत, ह्याप्रमाणे आपण बघू शकता. मॅक्सिमम परमिसेबल नंबर ऑफ चान्सेस आपण इथं पाहून घ्यायचं आहे. आता हाऊ टू अप्लायसाठी जर बघितलं आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन 27/12 ते 16/1 दरम्यान करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि इथं ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी बँकेची वेबसाईटमध्ये करिअर ह्या टॅगवर जाऊन आपण ॲप्लिकेशन करू शकता, किंवा ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या डिस्क्रिप्शनवर जाऊन सुद्धा आपण माहिती घेऊ शकता. हेल्पडेस्क नंबर सुद्धा देण्यात आला आहे, त्या माध्यमातून आपण काही गरज पडल्यास आपण हेल्पडेस्कच्या माध्यमातून सुद्धा मदत घेऊ शकता. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ फीज ऑनलाईन मोड ओनली सांगण्यात आलेले आहे. जसे इथे देण्यात आले त्या माध्यमातून आपण ऑनलाईन पेमेंट UPI नेट बँकिंगच्या क्रेडिट डेबिट कार्डच्या माध्यमातून करू शकणार आहात. तर मित्रांनो 600 जागासाठी SBI मध्ये ही PO पदाची भरती आलेली असून एनी ग्रॅज्युएशन असेल तर आपण 21 वर्ष ते 30 वर्षा दरम्यान असेल तर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. 750 रुपये इथं फी असणार आहे. SC ST समुदायाकरता कोणत्याही प्रकारची फी नाही. या भरतीच्या माध्यमातून आपण सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकणार आहात. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. भरती संबंधात काही प्रश्न आणि शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.